माझ्या सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपण आज 11 माळी जप आणि नामस्मरणाचे महत्त्व पाहणार आहोत. नामस्मरण का करायचे? तर नामस्मरण ही सर्वात मोठी सेवा आहे. नामस्मरण का करायचं? याचा फायदा काय आहे आणि कशामुळे करायचं? तर नाम हे आकाशापेक्षाही मोठं आहे. नामस्मरण केल्याने आपण मागच्या जन्मी जे पाप आपल्याकडून नकळत घडलेलं असतं त्यातून मुक्तता होते. अशक्य ती गोष्ट साध्य होते. कर्मबंधनातून सुटका होण्यास मदत होते. संत तुकाराम महाराज सांगतात, नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील, पापे जन्मांतरीचे. गगनाहून वाढ नाम आहे, गगनापेक्षा मोठं नाम आहे. श्री स्वामी समर्थ. मंत्र जपावा अहोरात्र, तेने सर्वार्थ पाहिजे. तर पहिली माळ ही गुरूंसाठी असते. दुसरी आणि तिसरी माळ माता व पिता यांच्यासाठी असते व चौथी पितरांसाठी असते. तर 5वी माळ ही काम आणि 6वी माळ ही क्रोधासाठी असते. 7वी माळ मोह, 8वी माळ लोभ आणि 9वी माळ मत्स्य, 10वी माळ अहंकार यासाठी असते. तर 11वी माळ ही आपल्या स्वतःसाठी असते. म्हणून 11 माळी जप हा करावा. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.